3 फेब्रुवारी 1832 ला पुण्याच्या मामलेदार कचेरीच्या आवारात वयाच्या 43व्या वर्षी आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांना फाशी देण्यात आली. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीराजेंचे प्रेत कचेरीतल्या पिंपळ्या झाडाला 3 दिवस लटकून ठेवण्यात आले होते. ते झाड आजही या ठिकाणी इतिहासाची साक्ष देत उभे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे उमाजीराजे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतिकारक मानले जातात. कचेरीतील याच काळ्या कोठडीत त्यांना 35 दिवस ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर ज्या ठिकाणी खटला चालू आहे ते न्यायालय आजही या ठिकाणी पाहायला मिळते. पुढच्या पिढीला त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी या ठिकाणी एक सुंदर स्मारक सुद्धा उभारले आहे. एक इंग्रज अधिकारी म्हणतो की उमाजी पुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.